आणि किती छोटासा आणि किती लहान आहे तरी सुद्धा बघा किती अग्रेसिव्ह आहे. बघा कसा अटॅक करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हा लहान जरी असला तरी खूप रागिष्ट आहे. तर मित्रांनो आपल्याच गावामध्ये स्पेक्टिकल टू कोब्रा बघू शकताय. तर मित्रांनो बघा किती लहान साईजचा इंडियन कोब्रा आहे. बाटली आणतो एक जण असं बसले बघ की लगेच. तर मित्रांनो हा भारतीय नाग आहे आणि किती छोटासा आणि किती लहान आहे तरी सुद्धा बघा किती अग्रेसिव्ह आहे. आणि हा जन्मल्या फडा काढतो. आणि तिकडं बघ पलीकडं. तेवढा नाही. ओके मित्रांनो हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा नागाचा पिल्लू आहे. हा भारतीय नाग आहे मित्रांनो. आणि हा लहान जरी असला तरी ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि हा अटॅक सुद्धा करू शकतो. आपल्याला अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा व्हिडिओ बघून कुणीही असा पकडण्याचा प्रयत्न करू नका हा लहान आहे वगैरे, कारण हा लहान जरी असला तरी विषारी असतो आणि चावू शकतो. हा जामफळी काढायला तीन. हा काय करले? जामफळी काढायला. जामफळी काढाले. मग काय बघ 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 कसं डुलते बघ. तर मित्रांनो आपण ह्याला बाटलीमध्ये घालण्याचा प्रयत्न करूया. तो पण आहे ना. मामा तुम्ही बसला तिथं मला मला तर मित्रांनो अगदी सहजपणे बाटलीमध्ये गेलेला आहे साप हा. तो पण आहे ना इकडे. तर मित्रांनो आपण ह्याला पॅक केलेला आहे बॉटलमध्ये. तर मित्रांनो आपण ह्याला बॉटलमध्ये घातलेला आहे आणि छिद्र पडलेला आहे त्याला श्वास जाण्यासाठी. आणि ह्याला नेऊन आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत. आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा एक विषारी साप आहे. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि हा लहान जरी असला तरी विषारी आहे साप. तर मित्रांनो आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत. असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि साप चावल्यानंतर सरकारी दवाखान्यात जावा. अंधश्रद्धेला बळी पडू नका. तर मित्रांनो आपल्यापाशी पकडण्यासाठी काय साधन नव्हतं, त्याच्यामुळे आपण हे जुगाड केले बॉटलमध्ये लहान साईज असल्यामुळे, कारण की ह्याला काही त्रास वगैरे झालेला नाही. आणि असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. बघू शकता या ठिकाणी छिद्र पडलेले आहेत 4, त्यामुळे त्याला श्वास पण जातोय आणि आपण त्याला रिलीज करतो पर्यावरणामध्ये. तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण हा एक विषारी साप आहे. लहान जरी असला तरी हा विषारी साप आहे. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विष असतो. ह्याच्यापासून सुद्धा सावधान राहणं खूप गरजेचं आहे. आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे आणि या सापाला कोणी मारू नका. साप वाचवा, पर्यावरण वाचवा. बघू शकता मित्रांनो किती लहान साईज जरी असला तरी हा फणा काढतोय. म्हणजे हा फुल्ली अग्रेसिव्ह साप आहे. हा रागिष्ट साप आहे, रागात आहे. तर आपण हा पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे. बघू शकतो कसा अंगावरती येण्याचा प्रयत्न करतोय. बघा बघा कसा अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. हा लहान जरी असला तरी खूप रागिष्ट आहे आणि हा पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे. हा जात आहे साप.